हॅलो हॅलो चेक. क्षेत्ररक्षण करते ते अमरिवा फाउंडेशन वर्चस फलंदाजी करते तो शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब. पंचांचा इशारा होतोय, सामना सुरू होते. आमच्या लोगाव यांकडून स्वतःचं पहिलं तर संघाचं पहिलं षटक पहा. क्षेत्ररक्षणचं जाळं सुंदर पसरवलंय. ऑफसाईडला 5 आहे. एक षटकाचं मला वाटतं सर्कल असावा. 12 ते 13 पाऊलचा स्टार्ट घेतलाय. खांद्याला जोर देऊन चेंडू टाकतोय पंच. पुन्हा एकदा बॉलिंग मार्च नवीन गोलंदाज करण काळे. स्वतःचं पहिलं तर संघाचं पहिलं षटक. शिवशाही हिंद सम्राट सम्राट चषक क्रमांक सन आयोजक रविवार निंबाळकर यांचे मनपूर्वक असं स्वागत करतो. आलेल्या सर्व पाहुण्यांचं खरोखर मी कौतुक करतो. माजी ग्रामपंचायत सदस्य वसंतराव खांदवी पाटील असतील यांचे मनपूर्वक असं स्वागत करतो. साठे साहेबांचे बाळासाहेब खांदवी असतील, मोजे सर असतील. क्रिकेट सणात भरले, मनात भरले असे सर्व प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक असं स्वागत करतो, कौतुक करतो. सामना सुरू होते. पंचाचा इशारा येतोय. टावले आणखून स्वतः मला वाटते लवगे आणखून स्वतःचं पहिलं तर संघाचं पहिलं षटक गोलंदाज करतोय तो काळे, करण काळे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्चवरती. उचलला फ्लॅट चेंडू पुढे जेल पडला. जडगी क्षेत्ररक्षण चेंडू पाणी फलंदाज बाद. पहिला विकेट, पहिला झटका, पहिला बॉल. डीजे वसंत खांदवे, सोनूभाऊ मोजे, गोविंद मुरकुटे, संदीप मोजे, लक्ष्मण तात्या खांदवे, राजाराम मोजे, काळूराम साठे पाटील, सर्वांचं क्रिकेट रसिक, क्रिकेट चाहते, तरुण तर्क माथेरान सर्वांचं मनपूर्वक असा स्वागत. पहिला झटका, पहिला मोहरा, पहिली विकेट्स गमावली गेली आणि काळीयाच्या खात्यामध्ये पहिली विकेट जमा झाली. धावसंख्या फलकावरती एकही खातं उघडलं आहे, म्हणजे बिनबाद शून्य अशी धावसंख्या फलकावरती. सामना सुरू आहे. चालू स्थितीत असणार लाईव्ह चौकईन डॉटवर आपण सामना बघायला मिळतोय. आणि या सामन्याचं ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या ठिकाणी प्रेक्षकवर आनंद घेता येत. आणि आनंद क्रिकेटसारखा दुसरा आनंद नाही. क्रिकेट हा फेजमध्ये आनंद आहे. पुढे एकदा बॉलिंग मॅचवरती काळीयाचा मारा. स्वतःचं पहिल्या षटकावरती, पहिल्या चेंडूवरती मिळवला महत्त्वपूर्ण बळी. पुन्हा एकदा बॉलिंग मार्चवरती टाळ्यांच्या गडीला स्वागत करतायत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्चवरती गोलंदाज. बॉलिंग मार्चवरती आपटून टाकला कट आणि हा इथेल फलंदाज बाद. दुसरा झटका, दुसरी विकेट. डीजे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत सुपर 12चा आपण रंगीत धरणार आहे. प्रत्येक संगणकाची कृपया नोंद घ्यावी. सुपर 12 म्हणजे सुपर 12 संघाच्या संगणकाला विनंती की आपण रन रेट तो धरण्याची नोंद घ्यावी. हॅलो हॅलो चेक. पहिले 6 टॉपर म्हणजे सुपर 12चा रन रेट डायरेक्ट पुढच्या प्रत्येक संगणकाची नोंद घ्यावी. पुन्हा एकदा नवीन फलंदाज बॉलिंग मार्चवरती. नवीन फलंदाज योगेश वाघमारे जागा घेतोय. मला वाटतं 2 खराब झटके मिळाले, खराब विकेट्स गेल्या, खराब मोहरे बाद झाले. खरं सुरुवात खराब म्हणावं लागेल. परंतु काळी मात्र नपितुली अचूक टप्प्यावर लेंथ लाईनवरती सुंदर अशी गोलंदाजी करतोय. स्वतःचं पहिलं अतिशय नपितुली गोलंदाजी विवेकता आहे. चांगल्या प्रकारे चेंडू खेळ, परंतु कीपर मिस किलिंग. आणि आपण हिंदीमध्ये कहावत है पकडो क्या जितो मॅच. जितो मात्र थोडं चेंडू सिबार हद्दबार 4 रन खणखणीत चौकार. झेल होता, परंतु झेल मात्र पकडला नाही कीपरच्या हातून. थोडीशी मिसफिल्डिंग आणि त्याचा मोबदला, त्याचा तोटा मात्र त्याला सहन करावा लागतं. संघाची धावसंख्या वगैरे संघाची धावसंख्या फलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 आणि षटक प्रगती पथावरती आहे ते पाहिलं. चला आपण मैदानावरती जाऊया. धावफलक थोडासा हलतोय. स्ट्राईक रेट रोटेट करायला पाहिजे, कारण धावसंख्या जर आपल्याला मोठी उभारावं लागत असेल, सिंगल दुहेरीवर भर दिला पाहिजे. चौकार षटकार तर मारणारच आपण, परंतु काही अंशा अंतिम षटकामध्ये मारणं तर फार नितांत गरजेचं असते. पुन्हा एकदा बॉलिंग मॅचवरती काळे खेळतो तर फलंदाज योगेश
पुन्हा त्याच पंचाकडे 10 तरी पंचाने आकाशात गगनचुंबी वटवर गेलते. तिसरा झटका, तिसरा मोहरा, बाद. ठीक आहे. नागेश जिथं भूत या मराठ्यात स्वार, जिथं भूत या मराठ्यात स्वार, छाप पडतो या ठाण्यावर. शिवशक्ती स्पोर्ट्स क्लबला हा तिसरा झटका, तिसरा मोहरा बाद झाला त्यांचा. आणि शिवशक्ती खराब सुरुवात म्हणावं लागेल, कारण जे पहिले 2 बळी बाद झाले, त्याच्यानंतर एक चौकार आपल्याला मिळाला, तोही झेल होता, परंतु दुर्दैव म्हणावं लागेल, नशिबाची साथ म्हणावं लागेल. मात्र या टायमाला त्यांचे विकेट्स गमावले गेले आणि 3 धावसंख्या फलकावरती 3 गजे मोबदल्यामध्ये 3 बाद 4 षटक प्रगती पथावरती आहे ते पाहिलं. पुन्हा एकदा बॉलिंग मॅचवरती काळे स्वतःचं पहिलं, संघाचं पहिलं खरंच अतिशय उत्कृष्ट, जबरदस्त आणि गोलंदाजीमध्ये विवेराशन आहे, विविधता आहे, व्हेरिएशन आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्चवरती काळे मारा करतील. चांगल्या प्रकारे चेंडू तितका चांगल्या प्रकारे खेळून काढला, ऑफसाईडला ज्या ठिकाणी शतरक्षण चेंडू आडवते, फेकते, सुंदर फेक, परंतु आपल्या घरात आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचला आहे आणि संघाला एक धावणी भर पडली. धावसंख्या फलकावर जाते 3 गडच्या मोबदल्यामध्ये 3 बाद 5 षटक प्रगती पथावरती आहे ते पाहिलं. ऐरणीच्या सुपात तुला थिनगी थिनगी वाहील ग आणि आभाळागत माया तुझ्या सर्व संघांवरती राहील ग, कारण संघ खेळले तर प्रेक्षक वर्ग मॅच पाहतील, त्यामुळे संघांवर माया राहिलीच पाहिजे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्चवरती गोलंदाज स्वतःचा पहिला अतिशय सुंदर, अतिशय उत्कृष्ट षटक म्हणावं लागेल, तर आपण विवेचना केली तर 100 धावांचं तर टार्गेट ठेवलं तर 25% गोलंदाजाला महत्त्व दिलं जातं आणि 25% यष्टीरक्षकाला दिलं जातं. पुन्हा एकदा बॉलिंग मार्चवरती गोलंदाज मारा करतील. स्वतःचा पहिलं आहे, चांगल्या प्रकारे चेंडू पॉझिटिव्ह खेळून काढला, ज्या शतरक्षण थोडंसं अडबडाट गडबडाट, परंतु एक धावसंख्या देखील भर पडती. धावसंख्या फलकावरती आहे ते 3 गडच्या मोबदल्यामध्ये 3 बाद 6 आणि षटक समाप्ती. षटक समाप्ती धावसंख्या फलकावरती 3 गडच्या मोबदल्यामध्ये शिवशक्ती स्पोर्ट्स क्लबची 3 गडी बाद 6. आपण पाहिलं काल सांगवीला लक्ष्मणराव जगताप यांचा वाढदिवसानिमित्त फायनलचा सामना होता, तिथे जळगावला जर आपण पाहिलं पुण्यातले दोन्ही संघ बाहेर आले. इंद्रदेव सम्राट चषक 2021 शिवसेना, नवीन गोलंदाज मला वाटते प्रभात सिंग स्वतःचं पहिलं आमच्या पॅव्हलियनकडून मारा करेल आणि संघाचं दुसरं षटक. मला वाटतं या षटकामध्ये पहिल्या षटकात जर आपण पाहिलं तर खरंच अचूक टप्प्यावरती लेंथ लाईनवरती गोलंदाजी करून संघाला महत्त्वपूर्ण 3 बळी मिळवून दिले ते करण काळेने. आता मात्र गोलंदाज पॅव्हलियनकडून टाकतो तो प्रभात. सकाळची प्रभात आहे, सुप्रभातचा तिसरा सामना, आजच्या सत्रातील तिसरा सामना. उन्हाची हलकीशी झळक आहे, तापमान मात्र 23.6 इंच. पुन्हा एकदा खणखणी सोडलाय, परंतु हलकीचे टॅप केला, ज्या ठिकाणी शतरक्षण जेवढं अडवतो फेकतो तोपर्यंत एक धावसंख्या एकनी भर पडली. धावसंख्या फलकावरती 3 गड्याच्या मोबदल्याकर धावसंख्या फलकावरती येते 3 बाद 7 आणि षटक प्रगती पथावरती येते मात्र दुसरं. पुन्हा एकदा प्रभात मारा करतील. स्वतःचा पहिल्या संघात दुसरा षटक या टायमाला स्टेट त्या ठिकाणी गॅपमध्ये खेळून काढलाय, ऑन साईडला चेंडू ठेवला, एक धाव संघात एकने भर पडती. धावसंख्या फलकावरती एकने वाढती. धावसंख्या 3 बाद 8 आणि षटक प्रगती पथावरती आहे तो दुसरा. पुन्हा एकदा प्रभात स्क्यूड लेग पंचदेशीत घेऊन काढलाय, ज्या ठिकाणी शतरक्षण चेंडू अडवतो फेकतो तो परत एक धाव आणि सिंगल किंवा दुहेरी धावा जर घेतली तर संघाचा स्ट्राईक रेट रोटेट केला, धावसंख्या नक्कीच वाढते आणि त्याचा संघाला त्याचा फायदा होतो. आपण सुरुवातीच्या विकेट ज्या पाहिल्या ते वेळेकडे शॉट खेळल्यामुळे फलंदाज स्वतःच्या चुकीने बाद होतो. चित्र इथं आपल्याला परत एकदा बघायला मिळेल. पुन्हा एकदा प्रभात मारा करतील. पॅव्हलियनकडून स्वतःचं पहिलं आहे, आपटून टाकले जॉबस्टिक उजव्या स्टेजचे थोडासा बाहेर जाणार चेंडू, किपरच्या गस्तानामध्ये निर्धाव प्रकार चेंडू आहे. धावसंख्या थांबली, गोंधळली, धावसंख्या गडबडी, धावसंख्या जैशी स्थिती आहे. धावसंख्या फलकावरती 3 बॅच्या मोबदल्यामध्ये 8 आहे शिवशक्ती स्पोर्ट्स क्लबची. आता मात्र शिवशक्तीला थोडासा इरादा बदलावा लागेल. पुन्हा एकदा हलकेशी पॉईंटच्या ठिकाणी कट करून काढला, ज्या ठिकाणी शतरक्षण जेवढं अडवता फेकते तोपर्यंत एक धाव संख्या फलकावरती एकने वाढती. धावसंख्या फलकावरती येते 3 गडच्या मोबदल्यामध्ये 9 10 माफ करा, धावसंख्या फलकावरती 3 गडच्या मोबदल्यामध्ये 10 आणि षटक प्रगती पथावरती आहे ते दुसरं. पुन्हा एकदा बॉलिंग मार्च होते, प्रभात मारा करतोय. या टायमाला मात्र खोलवर टप्प्यात चेंडू टाकला, थोडासा पुढे टाकलेला विराटचा चान्स आहे, परंतु आपल्या घरात क्रीजमध्ये सुरक्षित त्या पोहोचलाय, धोका टळलाय आणि धावसंख्या एकने वाढती. धावसंख्या फलकावरती जायते 3 गडाच्या मोबदल्यामध्ये 11.
पुन्हा एकदा इथं चालू बातचीत चालू. वाटते त्याच्यानंतर ग्राउंडमध्ये पाण्याची व्यवस्था होईल, ड्रिंकची व्यवस्था होईल. पाण्याची व्यवस्था कॉर्डिनेटर संघनायकाने संयोजक असतील त्यांना पाण्याची आपली व्यवस्था सज्ज करून ठेवायची. पुन्हा एकदा बॉलिंग मार्च नवीन गोलंदाज मारा करतोय अंशुमन रावत. अंशुमन या नावाला तुला तरी चालते, भारताचे आपल्याला अंशुमन गायकवाड आठवत असतील. पुन्हा एकदा अंशुमन स्वतःचं पहिलं तर संघाचं मला वाटतं या षटकातील तिसरं षटक असावा. प्रथम क्रमांक 71,000 अशोक बापू ज्ञानोबा खांदे पाटील माजी सभापती पंचायत समिती हवेलीच्या तर्फे. पुन्हा एकदा थोडासा उंची ब्लाइंडर पुढे झेल, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या देखील भर पडती, धावसंख्या फलकावरती वाटते, धावसंख्या फलकावरती येते 3 गडच्या मोबदल्यामध्ये. 12.2 षटक संपली आणि 1 चेंडू संपलाय आणि धावसंख्या फलकावरती ती 12 क्रमांकला. आता वाटतं आतिषबाजी फटकेबाजी नक्कीच करावं लागेल, परंतु अवते सिंगल स्ट्राईक रोटेट करणं गरज आहे. प्रथम 71, द्वितीय क्रमांक 51,000, तृतीय क्रमांक आहे तो 21,000 आणि चौथा क्रमांक आहे तो 31,000 रुपयाचा. पुन्हा एकदा या टायमाला ऑप्टिकच्या बराचसा बाहेर पंचाने जमेल का समांतर हात केला. अवंतर धावसंख्या भरली, मग त्या अवंतर धावा जर आपण पाहिल्या तर अवंतर धावा आतापर्यंत 1 येते. कुल धावसंख्या फलकावरती 1 वाढते, धावसंख्या फलकावरती येते 3/13. मुन्ना निंबाळकर, आशिष निंबाळकर यांचे मनपूर्वकाचं स्वागत करतो. आपण पॅव्हलियन कक्ष संपर्क साधावा आपले. पुन्हा एकदा मनपूर्वकाचं स्वागत आलेला तरुण तर्क म्हातारे आरकण सर्वांचं पाहुण्यांचं प्रेक्षक वर्गांचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो. सामन्याची हजेरी लावले. पुन्हा एकदा चेंडू उंचला अप्लायटेड स्क्वेअर कट केलाय, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चेंडू अडवतो फेकतो तो परत एक धाव. धावसंख्या इकडे भर पडती, धावसंख्या फलकावरती 3 गडच्या मोबदल्यामध्ये येते 14. शिवतेश आणि क्षेत्ररक्षणची धुरा सांभाळली. अमरिवा फाउंडेशनचं खरं कौतुक करावं. सुंदर क्षेत्ररक्षणचं जाळं पसरवलं, सुंदर गोलंदाजी, सुंदर फेक, सुंदर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा मारा करतोय नवीन गोलंदाज, चांगल्या प्रकारचा उंचील फाटल्या चेंडू आपटून टाकल्या चेंडू ज्या ठिकाणी पुढ्यात पडतो पाहूया पूर्ण प्रयत्न, परंतु यश नाहीये. रगडता वाळू गळे येतील, इथं मात्र थोडंसं यश कमी पडलं आणि झेल सुटलाय, पुढ्यात पडलाय झेल. धावसंख्या 2 फर पडती, धावसंख्या फलकावरती जाते तर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये वाटते 16 आणि षटक प्रगती पथावरती येते 3रा. लाईव्ह स्कोर आणि व्हिडिओ सौजन्य सोमनाथ गोविंद खांदे पाटील. या टायमाला मात्र सरसावून छान उडवला, गॅपमध्ये जातोय चेंडू, नक्कीच थोडासा पुढ्यात आहे, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण फेकतोय अडवतो तोपर्यंत धावसंख्या 2 भर पडते. सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर रनिंग बिटवीन म्हणावं लागेल. धावसंख्या 2 भर पडते, धावसंख्या फलकावरती येते 18. लाईव्ह स्कोर आणि व्हिडिओ सौजन्य सोमनाथ गोविंद खांदे पाटील, दीपक विष्णू मोसे दोन्ही पाहुण्यांचं मनपूर्वकाचं स्वागत. प्रत्येकाचा सहभाग आहे आणि या सहभागाने एवढं मोठं आपल्याला भव्य दिव्य असा सामना पाहायला मिळेल. शिवशाही हृदय सम्राट चषक 2021. पुन्हा एकदा बॉलिंग मॅचवरती गोलंदाज मारा करतोय, आपटून टाकलं पुढे आहे पावलांमध्ये पडणार हलकासा झेल, परंतु या ठिकाणी थोडीशी हडबडाट झाली. धावसंख्या एकने भर पडली, धावसंख्या फलकावर पोहोचती मला वाटतं 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 19. 2.5 चेंडू झालेत, म्हणजे एकच चेंडू बाकी आहे. त्याच्यानंतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती येईल. पुढे एकदा अंशुमन मारा करतोय, चांगल्या प्रकारचा चेंडू, सुंदर टोलवला, ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आहे पाहूया, परंतु आपल्या घरात क्रीजमध्ये पोहोचला आणि त्यामुळे ओव्हर थ्रो झालाय. थोडीशी हडबडाट, थोडीशी गडबडाट, ज्या ठिकाणी 1 धाव पाहिजे त्या ठिकाणी 2री धाव आणि दुसऱ्या धावच्या ठिकाणी वाटतं 3री धाव घेतो पाहूया. 3 धावा कंप्लीट केल्यात. सुंदर रनिंग बेटी म्हणून मला वाटतं धावसंख्या 3 भर पडती, धावसंख्या फलकावरती पोहोचती मला वाटते 3 गडच्या मोबदल्यामध्ये 22. ड्रिंक्स ट्रॉली मैदानावरती पहिल्या षटकामध्ये जे महत्त्वपूर्ण 2 बळी मिळवले ते काळे यांचं सुंदर षटक. 3 बळी मिळवले, 1 षटक टाकले, त्याच्यामध्ये त्यांनी 10 खर्च केला, 4 आणि 3 महत्त्वपूर्ण बळी मिळवले. आणि खरंच त्याची एक नफीतुली गोलंदाजी होती. ग्राउंड संयोजने पंडित अप्पा मोजे सामाजिक कार्यकर्ते, दत्तात्रय सोमनाथ खांदे पाटील प्रोप्रायटर जयबा ट्रान्सपोर्ट्स, पैलवान राजाराम गंगाराम मोजे सामाजिक कार्यकर्ते, श्री वसंत भाऊसाहेब खांदवे माजी ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे परम मित्र पैलवान यशवंत रघुनाथ मोजे सामाजिक कार्यकर्ते. ग्राउंड सौजन्यांचं मी खरोखर कौतुक करतो. आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी परत एकदा स्वागत करतो आणि मी माझी रजा घेतो. माझ्या जागेवरती समालोचन करतील आमचे परम मित्र प्रवीण शेठ गायकवाड. धन्यवाद, थँक्यू.
सुपर 12चं रन रेट आपण घेणार आहोत. पाठीमागला कोणत्या प्रकारचा रन रेट पकडला जाणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. कॉलबॅकचे सामने आज खेळवले जाणार आहेत ते 4 षटकांचे होतील. पहिला गट वेळेनुसार कॉलबॅकचे सामने आपण नक्कीच घेणार आहोत. 22 धाबा स्कोर कार्ड वरती आपण या ठिकाणी पाहतोय. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक संपतायत ते 3 आणि आपण पाहतोय उर्वरित अजूनही 3 षटकांचा खेळ मात्र जो बाकी आहे. आजच्या दिवसातील हा सामना क्रमांक नक्कीच आपण पाहतोय. तिसरा सामना प्रगतीपथावरती चालू अमर युवा स्पोर्ट फाउंडेशन आणि त्यांच्या विरोधात शिवशक्ती स्पोर्ट क्लब या 2 संघाची टक्कर नक्कीच क्रिकेटच्या रसिक या ठिकाणी पाहतील. 3 षटक संपल्यानंतर 22 उर्वरित 3 षटकात कशा प्रकारची कामगिरी केली जाते मात्र ते पाहायचंय. जिंकणारा संघ सरळ सुपर 8 मध्ये प्रवेश करेल तर पराजित होणारा संघ कॉलबॅकला पोहोचेल. पाहूया अमर युवा स्पोर्ट फाउंडेशन लागोपाठ 2 सामने त्यांना जिंकलेत. या तिसऱ्या सामन्यात कशा प्रकारची कामगिरी मात्र जी केली जाते अमर युवा स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय दुसरा संघ त्यांच्या विरोधात खेळतोय शिवशक्ती. त्याही संघाने अतिशय बहरदार कामगिरी या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मात्र जी केली आहे. राहुल वाघमारे यांच्या मालकीचा असणारा शिवशक्ती स्पोर्ट क्लब अमर युवा स्पोर्ट फाउंडेशन सन्माननीय सचिन भाऊ निंबाळकर यांच्या मालकीच्या संघाच्या विरोधात लढताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. 22 धावा स्कोर कार्ड वरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती चालू असताना पाहूया यानंतर कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी मैदानावरती केली जाते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज तयार. मारा करण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी मात्र परत एकदा तयार. ओ शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जातोय आणि फलंदाज दरम्यान मात्र बाद. अमर युवा स्पोर्ट फाउंडेशनला मिळालेला आणखीन एक यश. यतींद्र सन्माननीय गणेशप्पा खेसे हे देखील या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहे. षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती चालू असताना 22 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय प्रभास सिंग या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आहे. ज्यांचं खऱ्या अर्थानं मैदानाचं सौजन्य लाभलं असे आपले सगळे मान्यवर मी त्यांचं मनापासून नक्कीच आभार व्यक्त करेल. मैदानासाठी मात्र त्यांचं सौजन्य जे लाभलं. 22 धाबा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. शतरक्षक आता मात्र चेंडू खाली आलाय. अमर युवा स्पोर्ट फाउंडेशनला मिळालेला आणखीन एक यश. फलंदाज बाद. अतिशय जबरदस्त कामगिरी. शिवाजी महाराज
22 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. शौर्य इव्हेंट अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं कामकाज आपण या मैदानावरती पाहतोय. आकर्षक बाउंड्री लाईन या हिंदू हृदय सम्राट चषकामध्ये शौर्य इव्हेंटनं मात्र उभ्या केल्यात, परंतु अनेक मैदानावरती शौर्य इव्हेंटच्या माध्यमातून सन्माननीय अतुलजी बनकर सर यांच्या माध्यमातून मात्र बाउंड्री लाईन आकर्षक मात्र जाकले जातात आणि आंतरराष्ट्रीय मैदानाचं स्वरूप त्या मैदानाला मात्र प्राप्त होत असतं. वॅरक वेंगसरकर अकॅडमी तेरगाव पुणे या ठिकाणी येणाऱ्या काळात मात्र क्रिकेटची स्पर्धा जी संपन्न होणार आहे. आपण पाहतो कर्नल म्हणून ज्यांना संबोधलं जातं सन्माननीय दिलीपजी वेंगसरकर सर यांचं ते मैदान आणि त्या मैदानावरती देखील मात्र अतिशय आकर्षक अशा प्रकारच्या बाउंड्री लाईन शौर्य इव्हेंटच्या माध्यमातून मात्र ज्या उभ्या केल्या गेल्यात. अतुलजी बनकर सर आपलं मनापासून आभार. या ठिकाणी देखील अतिशय सुरेख वातावरण निर्मिती आपण केलीत. स्कोअर कार्ड वरती या धावा आपण पाहतोय 27-7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये, माफ करा 22 धावा 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. बावीस धावा 7 गाड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. करंग काळे दरम्यान मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज तयार. 22 धावा 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पडझड नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. हा चेंडू आपण पाहतोय, अपील केलंय, उत्साह थोडासा कमी, नक्कीच सुरक्षित फलंदाज पाहायला मिळतोय. वातावरणामध्ये पूर्णपणे शांतता गरज आहे, चौकारांची गरज आहे, षटकारांची गरज आहे, धावांची, परंतु धावांचा थोडासा दुष्काळ. धावांचा नक्कीच सुकाळ तयार करायचा असेल तर फक्त आणि फक्त फटके मैदानावरती मात्र जे खेळावे लागतील. अमर युवा स्पोर्ट फाउंडेशन जे शतरक्षण केलंय, जी गोलंदाजी केली आहे, अतिशय कौतुकास्पद. मैदानाच्या बाहेरून नक्कीच आपल्या कानावरती मोठमोठाले आवाज ऐकायला मिळतात आणि नक्कीच प्रोत्साहन देणं फार गरजेचं असतं. ते प्रोत्साहन नक्कीच या ठिकाणी दिलं जाते. अमर युवा स्पोर्ट फाउंडेशनचे जे सहकारी आहेत, पाठीराखे आहेत, खेळाडूंना मात्र नक्कीच प्रोत्साहन देत आहेत. स्कोअर कार्ड वरती 22-7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक चालू असताना आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजी मार्कवरची गोलंदाज परत एकदा करंग काळे. धारदार गोलंदाजी, वागदार गोलंदाजी. या अगोदर एक मॅन ऑफ मॅच देखील मिळवलाय करंग काळेनं. पहा अपील परत एकदा, डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 22 वरती धावफलक मात्र बऱ्याच काळ स्थिर पाहायला मिळतंय. 4.4 षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. करंग काळे गोलंदाजी मार्कवरती नक्कीच या ठिकाणी आहे. दरम्यान मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. ओ बॅटची काढा नक्कीच चेंडू जी घेतली आहे, फेकी केली गेली आहे, तोपर्यंत घेतली जाते ती सिंगल. एक धाव या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. स्कोअर कार्ड 23 वरती जाऊन नक्की जे पोहोचताना पाहायला मिळतंय. 5वं षटक प्रगती पथावरती चालू. करंग काळेची अतिशय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. जिंकणारा संघ थेट सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. पाहूया सुपर 8 मध्ये प्रवेश कोण करतोय, शिवशक्ती की दुसऱ्या बाजूला अमर युवा स्पोर्ट फाउंडेशन. डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. एक यशस्वी षटक करंग काळेचं बनवल्या गेल्यात. 23-7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकं टाकली करंग काळेनं, 4 विकेट घेतल्या आणि 7 धावा खर्च केल्यात. अतिशय दर्जेदार गोलंदाजी करंग काळेची मैदानावरती या ठिकाणी उपस्थित होत आहेत. या क्रिकेटच्या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय पप्पू शेठ जंगम यांचं शुभागमन नक्की या ठिकाणी होताना जे पाहायला मिळतंय.
मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. स्कोर कार्ड वरती 23, 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. सन्माननीय आनंद वाघमारे हे देखील क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत. मनापासून स्वागत. संघर्ष खंडेराया आपली प्लेइंग 11 ताबडतोब पोहोचवा. संघर्ष स्पोर्ट क्लब आणि खंडेराया स्पोर्ट क्लब आपली प्लेइंग 11 ताबडतोब आता पोहोचवा, आपल्याला विनंती असेल. शेवटचं षटक नक्कीच या ठिकाणी प्रगती पथावरती या चालू. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती करतो, ताबडतोब संपर्क करा. खंडेराया स्पोर्ट क्लब, संघर्ष स्पोर्ट क्लब. आज देखील 8 सामने नक्कीच जे खेळवले जात आहेत. सुपर 12 चे सामने झाल्यानंतर 3 सामने आपल्याला कॉलबॅकचे देखील घ्यायचे. तसं नियोजन नक्कीच आपण जे केले या दरम्यान आपण पाहतोय. थोडासा जखमी नक्कीच खेळाडू झालाय. चेंडू डोक्यावरती या डोक्याला जाऊन नक्कीच लागलाय. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 25 षटक क्रमांक शेवटचं प्रगती पथावरती चालू असताना 25 धावा 7 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. पाहूया यानंतर कशा प्रकारची कामगिरी जी केली जाते. यश नागने मारा करण्यासाठी मात्र तयार. हा चेंडू आपण पाहतोय. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही आहे. डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा नक्कीच चेंडू आहे. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर 25 वरती. तर जी गोलंदाजी करण काळेने केली तशाच प्रकारची गोलंदाजी आपल्याला यश नाजनेकडून देखील पाहायला मिळते. आपण पाहतोय पूर्णपणे रोखून ठेवलंय शिवशक्ती संघाला. परंतु आता मात्र आक्रमण बऱ्याच उशिरानंतर आलेला आहे. गगनभेदी एक अफलातून षटकार. संघर्ष स्पोर्ट क्लब आणि खंडेराया स्पोर्ट क्लब आपली प्लेइंग 11 पोहोचवायची आहे आणि नाणेफेकीसाठी देखील ताबडतोब चला. दोन्ही कॅप्टन चला. दोन्ही कॅप्टन ताबडतोब संपर्क करा. सन्माननीय आमचे रवी भाऊ निंबाळकर या क्रिकेटच्या स्पर्धेचे आयोजक या ठिकाणी मात्र व्यासपीठावरती असणार आहेत. रवी भाऊंचं देखील मनापासून स्वागत. स्कोर कार्ड वरती 31 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक शेवटचं या ठिकाणी प्रगती पथावरती चालू असताना आणि हा चेंडू नक्कीच आपण पाहतोय डॉट निर्धाव. 5.5 षटक संपलेत. 31 धावा 8 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. यश नाजने अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली आणि पहा एका बाजूने मात्र रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय शेवटच्या षटकामध्ये देखील. आणि पहा हा चेंडू देखील डॉट. हा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. षटक संपतायत एकूण 6. बनवल्या गेल्यात एकूण धावा 31. तर जिंकण्यासाठी 32 धावांचं लक्ष. 32 इज टार्गेट. डीजे
प्राण रे जय भवानी जय शिवाजी जय घोष हा चालला आला तर काही फोडत वाघरे अशी धगधगती मनात आगरे हो एकच साहेब साहेब आपले ठाकरे 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 आला तर काही फोडत वाघरे अशी धगधगती मनात आगरे हो एकच साहेब साहेब आपले ठाकरे 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 25 वर्ष झाली हो पण अजूनही तोच लढा सुरू आहे. 80% मराठीच मुलांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत. या महाराष्ट्रात मराठी माणसाचं त्याचबरोबर आधी आता जी नाणेफेक होणार आहे तिचा टॉस सन्माननीय उमेश सूर्यकांत खानवे पाटील शिवसहकार सेना लोहगाव देहुगड प्रमुख आणि त्याचबरोबर सन्माननीय आयोजक रविभाऊ निंबाळकर सन्माननीय गणेशप्पा खेसे सगळ्या मान्यवरांना विनंती करेल समोर यायचंय नाणेफेकीसाठी. यानंतरच्या सामन्याचा टॉस होतोय नाणेफेक होतीये. किती आले निघाले जागा नाही इथे मित्रांना छातीची ढाल केली सांभाळले यार मित्रांना लेखणी धारदार आता हवी कशाला तलवार अरे आवाज कुणाचा याचं उत्तर आपलंच सरकार हाती घेऊ मशाल रे बाप जाळू खुशाल रे जय भवानी जय शिवाजी जय घोष हा चालला आनंद काही फोडत वाजरे अशी धगधगती मनात आगरे हो एकाच साहेब साहेब आपले ठाकरे ठाकरे कोणाला रे कोणाला महाराष्ट्राचा वायाला अरे कोणाला रे कोणाला महाराष्ट्राचा वायाला अरे कोणाला रे कोणाला महाराष्ट्राचा वायाला अरे कोणाला ज्या रंगाची गोळी मला चाटून जाईल तो रंग या देशात राहणार नाही ऑफिसर. कोणाला रे कोणाला महाराष्ट्राचा वायाला अरे कोणाला रे कोणाला महाराष्ट्राचा वायाला आता फिरणार जरी आलो तुफान नव्यात मानर या ठिकाणी सन्माननीय सुजित लोंढे सन्माननीय मनोज काळे पहिलवान सन्माननीय संतोष भालेराव सन्माननीय शैलेश खांदवे निलेश खांदवे संघर्ष प्रतिष्ठानाचे चाहते नक्की या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि या नक्कीच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तो घेऊन जाईल महत्वपूर्ण अशा प्रकारचा सामना जो चालू आहे. अंशुमन आणि गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चालू नक्कीच पोहोचली आहे. 36 चेंडू 32 धावा असं टार्गेट आहे असं लक्ष आहे. दरम्यान चेंडू सीधा सीमारेषेच्या बाहेर खणखणीत सनसनी षटकार. गाजणार शिवरायांचा मान भगव्याची शान राखणार एक सोनेरी पान रे लाख जीवांचा प्राण रे जय भवानी जय शिवाजी 6 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय परत एकदा. आता मात्र झेल टिपलाय आणि पहिला धक्का या ठिकाणी आपण पाहतोय अमर युवा स्पोर्ट फाउंडेशनला. आला तर काही फोडत वाघरे अशी धगधगती मनात आगरे हो एकच साहेब साहेब आपले ठाकरे 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 आला तर काही फोडत वाघरे अशी धगधगती मनात आगरे हॅलो हॅलो पहिला धक्का या ठिकाणी अमर युवा स्पोर्ट फाउंडेशनला लागतोय 6 धावसंख्येवरती. 34 चेंडू 26 धावा सामन्याचं समीकरण तयार झालंय आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज पोहोचतोय आनंद बनसोडे. अतिशय स्फोटक फलंदाज आनंद बनसोडे. या अगोदर या मैदानावरती आनंद बनसोडेचा खेळ आपण पाहिलाय.
त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक ज्यांचं या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी फार मोठं योगदान आहे, संघ मालकत्व ज्यांनी घेतले, संघर्ष स्पोर्ट क्लबचं सन्माननीय प्रमोद भाऊ काळे हे देखील नक्कीच या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. डीजे अनिकेत ए यस थँक्यू. ज्यांचं ग्राउंड साठी सौजन्य लाभलंय असे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय पंडित अप्पा मोजे हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनापासून हार्दिक स्वागत. 6 धावा आनंद बनसुडे स्ट्राईक वरती नक्कीच जो पोहोचलाय, 12 क्रमांकाची जर्सी आणि नक्कीच फार मोठी आक्रमकता आनंदच्या बॅट मध्ये आहे. आज कशा प्रकारची कामगिरी करतोय या सामन्यात आनंद बनसुडे पाहूया. ओ हा चेंडू डॉट निर्धाव सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. रवींद्र भोईर या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आहे. फैजन्स नॉन स्ट्राईकच्या दिशेला, आनंद बनसोडे स्ट्राईकच्या दिशेला आपण पाहतोय. सामन्याचं समीकरण सद्यस्थितीला जर पाहिलं तर मात्र 32 चेंडू 26 धावा असं सामन्याचं समीकरण मात्र जे तयार झाले. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज परत एकदा तयार होतोय. हा चेंडू आपण पाहतोय वाईड आहे, खराब आहे आणि धाव फलकात मात्र एका धावेनं भर पडताना आपल्याला पाहायला मिळते. सात धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. या दरम्यान मात्र आपण पाहतोय परत एकदा आक्रमण. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू फीड केलाय, त्यानंतर मात्र घेतली जाईल ती सिंगल. 1 धाव. स्ट्राईक वरती आता पोहोचलाय फैजन्स. यानंतर संघर्ष स्पोर्ट क्लब, खंडेराया स्पोर्ट क्लब या 2 संघांच्या दरम्यान क्रिकेटच्या रसिकांना लढत पाहायला मिळेल. हा सामना क्रमांक आपण पाहतोय तिसरा या मैदानावरती चालू आहे. आज 8 सामने नक्कीच आपण खेळवतोय. 8 सामने क्रिकेटच्या रसिकांना नक्कीच जे पाहायला मिळतील. सामना क्रमांक 3 या ठिकाणी प्रगती पथावरती चालू आहे. पहा सन्मान दिलाय चेंडूला, ऑफ साइडच्या दिशेला चेंडूला जे खेळून काढलाय, चेंडू फीड केला जातोय, घेतली जाईल ती सिंगल. 9 धावा स्कोर कार्ड वरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी या धावा गरजेच्या आहेत त्या 23. 30 चेंडू 23 धावा, 23 धावा 30 चेंडू. सामन्याचं नक्कीच समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तिसरा सामना या ठिकाणी मात्र जो पार पडतोय, जिंकणारा संघ थेट सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. पराजित होणाऱ्या संघाला कॉलबॅकचा राऊंड नक्कीच या ठिकाणी जो खेळावा लागेल. सुपर 12 तदनंतर सुपर 8 कॉलबॅक आणि तदनंतर सेमीफायनलच्या लढती रंगताना आपल्याला ज्या पाहायला मिळतील. असं असलेलं मात्र आयोजन नियोजन आपण या क्रिकेटच्या स्पर्धेचं मात्र जे पाहतोय. 9 धावा स्कोर कार्ड वरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये हा चेंडू आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूवरती येताना जो पाहायला मिळतोय, चेंडू फेड केला जातोय, घेतली जाईल ती सिंगल. 1 धाव जी घेतली जाते. 2 अंकामध्ये धाव फलकानं प्रवेश केलाय. दुसरा षटक चालू असताना 10 धावा, 29 चेंडू शेवटचे शिल्लक 22 धावा. सामना मित्रांनो संपलेला नाहीये. कमी धाव संख्येवरती देखील सामना रोमहर्षक करण्याचा प्रयत्न असेल शिवशक्ती संघाचा आणि नक्कीच तशा प्रकारची कामगिरी देखील त्यांची जी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी सुरेख, क्षेत्ररक्षण देखील तशाच प्रकारे. परंतु एका बाजूला मात्र आनंदला टिपण्यात यश येणार का, फैजनला टिपण्यात नक्कीच यश येणार का, येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. आनंद स्ट्राईकच्या दिशेला, फुल टॉस
आणि अशा प्रकारचा लॉलीपॉप दिल्यानंतर मात्र आनंद अशा चेंडूला सोडणार नाहीये. षटकार. सोळा धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक या ठिकाणी दुसऱ्या प्रगती पथावरती चालू. 16 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आदिनाथ या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आहे. आनंद स्ट्राईकच्या दिशेला खेळण्यासाठी सज्ज तयार नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहतोय. वाईड आहे, खराब आहे, स्क्वेअर आहे, अवांतर आहे, एक्स्ट्रा आहे. एक धाव नक्कीच जी मिळेल. कधी कधी गोलंदाजासाठी टाळ्या वाजतायत, कधी क्षेत्ररक्षकासाठी, तर कधी मात्र फलंदाजासाठी टाळ्या वाजतायत. अर्थात सामना दोन्ही संघांच्या बाजूनं नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. ओ हा चेंडू आपण पाहतोय. क्रीज नक्कीच सोडली होती नॉन स्ट्राईकच्या फलंदाजानं, परंतु या ठिकाणी मात्र धाव घेतली जात नाहीये. शेवटचे चेंडू आता शिल्लक 27. 15 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. हा सामना जर जिंकायचा असेल शिवशक्ती स्पोर्ट क्लबला तर फक्त आणि फक्त दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र गरजेचे आहे. विकेट घ्यावे लागतील महत्वपूर्ण. आपण पाहिलं की आनंद बनसोडे एक स्फोटक आक्रमक दाहक फलंदाज आहे. एक षटकार देखील आत्ताच त्यानं मात्र जो खेळून काढलाय. महत्वाच्या फलंदाजांना टिपणं फार गरजेचं आणि त्यानंतर मात्र नक्कीच गोलंदाजी देखील तेवढीच शेवटपर्यंत अप्रतिम करावी लागेल. कमी धावसंख्येवरती सामना नक्कीच रंगवायचा असेल तर 18 धावा 26 चेंडू 14 धावा सामन्याचं समीकरण. षटक क्रमांक दुसरं नक्कीच प्रगती पथावरती मात्र जे चालू आहे. फैजन हा चेंडू मात्र आपण पाहतोय जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. जबरदस्त धडाका. आणि आता मात्र मिस टाइम फटका फैजलला परतावं लागेल. जल्लोष नक्कीच आतमध्ये फैजंबाद. शेवटचे चेंडू शिल्लक 24. जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. संघाचा करधार, संघाचा काना विशाल निंबाळकर मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी 24 चेंडूत 8 धावांची गरज. दोन्ही संघांना रेडी राहायचंय. संघर्षाने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सामना संपल्याबरोबर आपलं क्षेत्ररक्षण संघर्ष स्पोर्ट क्लबने लावायचं एक विनंती असेल. चोवीस चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक संपतात ते 2. 12च्या सरासरीनं मात्र धाबा बनवल्या गेल्या त्या 24. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. विशाल निंबाळकर स्ट्राईकच्या दिशेला. पहा ऑफ साइडच्या दिशेला चेंडूला केवळ दिशा दिली आहे. 1 धाव नक्कीच घेतली आहे आणि नक्की स्ट्राईक रोटेट करण्याचा नक्कीच जो प्रयत्न, कारण की एका बाजूला सेट झालाय पूर्णपणे आनंद मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव घेत स्ट्राईक थोडीशी चेंज केली. आनंदला स्ट्राईक वरती बोलवलं गेलंय. सामन्याचं समीकरण 23 चेंडू आणि 7 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी रवींद्र भोईर परत एकदा तयार सज्ज. आणि या दरम्यान मात्र आनंदच्या बॅट मधून हा चेंडू 1 बाउंस सीमा पार. खणखणीत सनसनीत चौकार 4 रन.
थँक्यू. या सामन्यावरती मजबूत पकड तयार केली आहे अमर युवा स्पोर्ट फाउंडेशननं. आणि सामन्याचं आता समीकरण जर पाहिलं 22 चेंडू 3 धावांची गरज जिंकण्यासाठी आवश्यक. आणि हा मात्र विजय फटका, हा विजय फटका सुपर 8 मध्ये प्रवेश अमर युवा स्पोर्ट फाउंडेशन.